तर सकाळचे वाजले 4:30 ऑनलाईन मागवलेलं. होय. तर मित्रांनो सकाळचे 4:30 वाजलेत आणि तुम्हाला दाखवतो वहिनीन ढोकळं बनवलेलं आहे, ढोकळं आणि चटणी. तर तो आम्ही सकाळचे म्हणजे रात्रीचे 4:30 वाजून गेले, म्हणजे सकाळ झालेली या तशी. आणि आम्ही आत्ता ढोकळं खातो. तुम्ही पण या खाऊक. इकडे बघा विराज आणि आमचा काम चालू आहे. लोक झोपलेत आणि आम्ही काम करतो. गणपती थोडे दिवस राहिलेत आणि भरपूर काम बाकी असं, त्याच्यामुळे नाईट पण मारूच लागतं. रोज हल्ली नाईट चालू असा, भूक लागतं तेव्हा आम्ही असं काही ना काहीतरी बनवूचं लागतं आणि तेव्हा आम्ही बनवलेलं खातो. तर तुम्ही पण या. इकडे बघा सगळे गणपती वगैरे असत. हे बघा भुकलेले माणूस. घरगुती ढोकळं बनवलेला आणि नारळाची चटणी, म्हणजे ओली चटणी आहे नारळाची आणि ढोकळं. चलो नमस्कार मित्रांनो, अक्षय मिस्त्री ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत असा. तर सकाळचे 4:30 वाजून गेलेले असत आणि आम्ही रात्रीचं पण काम करतो. आता सकाळ होते झालेली असं, म्हणजे उजेडाक आता होईल 5:30 वाजल्याच्या नंतर. तर हे पण आमचं काम चालू असा, कारण आता गणेश चतुर्थी थोडेच दिवस राहिलेले असतात. 23 दिवस बाकी असत, ते कधीच निघून जातात. असा कधी एकदा गणेश चतुर्थी येतात तिची आम्ही वाट बघतो. तुम्ही पण वाट बघतास. आता जिकडे जिकडे सगळी तयारी चालू असता गणेश चतुर्थीची, तर इकडे आमचं पण काम चालू असं आहे. बघा बघू शकतास पाठीमागे गणपती असत, ह्या साईडला पण गणपती असत. पूर्ण गणपती भरले. हे या साईडला पूर्ण गणपतीचं काम चालू असतं. सुंदर असे गणपती वगैरे तयार केलेले असतात. आम्ही या साईडला पण बघू शकता हाती गणपती घातलेलो मस्त असो. तर गावाकडे, कोकणात गावाकडे खूप मजा असता गणपतीच्या दिवसामध्ये. आता जिकडे तिकडे लगबग चालू असा गणेश चतुर्थीची. तर जिकडे तिकडे शाळेत आता खूप घाई असते. ते पण नाईटला वगैरे काम करत असतात, कारण जो जो दिवस असतात तो खूप इम्पॉर्टंट असता, कारण दिवस कमी असतात आणि गणपतीचं काम भरपूर असतं. तर आमचे पण आता 20-25 गणपती काढलेले असत, तेच तयार करायचे असतात 20-25 गणपती. आणि तेवढंच पेंटिंग पण काम करूचं असं. तर उद्यापासून आम्ही पेंटिंगचं काम स्टार्ट करतलो. तर आता पुढचे पण व्हिडिओमधून का पेंटिंगचे वगैरे ब्लॉग दिसतले, जेणेकरून त्याच्यामध्ये पण शिकू भेटतात. जेणेकरून जा काय मका येतात, म्हणजे डोळे वगैरे आखणी कशी करू खोई वगैरे, जे छोटे छोटे टिप्स असतात ते पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमका दाखवतलो. जेणेकरून तुम्ही पण कोण नवीन शिकणारो असत किंवा जे का कोणाक शिकूची इच्छा असत ते का थोडीफार हेल्प होईल. जेव्हा अशा प्रकारे काम चालू असं. तर मित्रांनो आता इकडे टॉम पण बघू शकतास सोबत. इकडे विराज. आता आम्ही जातो घराक. अजून पण थोडे दिवस बाकी असत. तर मित्रांनो बघू शकतो इकडे एक छत्रपती गणपती रिपूट घेतलेलो असा. पूर्ण हाती गणपती हा. 4-4.5 फुटाचा गणपती हा. बघू शकता शाडू मातीमध्ये बनवतो आम्ही. तर आता पोटापर्यंत झालेलो असा, कारण जसं जसं सुकतलो तसं तसं पुढची प्रोसेस करायची लागतात. तर या साईडला पण थोडं गणपती केलेलो असा. ह्या साईडला एक शंकर रूपामध्ये बालमूर्ती तयार केलेली असा. हे पण हात वगैरे लावायचे असत, त्याचं पण काम बाकी आहे. या साईडला एक नवीन गणपती घातलेला दाखवते, काम बाकी याचा. हे पण ओलं रात्रीच घातलेलं.
तर पूर्ण केल्याच्यानंतर तुमका सगळे गणपती दाखवतो. तर इकडे विराजी बघा चहा वगैरे पिता. तर त्या दिवशी जो अर्धो गणपती होतो तो त्याची डोकी वगैरे पूर्ण केलेली असा, म्हणजे आकार दिलेला, फक्त डिटेलिंग वर्क करूचा असा, अजून हात वगैरे लावायचे असतात. बघू शकतास हाती गणपती काम बाकी असा. 4 फुटाचो आत्ता झालेलो असा हे ओपन गणपती. तर या साईडला पण तुमचं दाखवते. हे बघा ओपन एक कम्प्लीट झालेलं गणपती. या साईडला कम्प्लीट झालेले गणपती आहेत. 2.5, 3, पावणे 3 असे गणपती असतात. ते या साईडला स्वामी बैठकमध्ये गणपती असं आहे बघा. स्वामी बैठक आहे बघा. मस्त असं वाटतं की स्वामीच बसल्यासारखे असं वाटतं. या साईडला आपले गणपती सुकलेले असतात. तर आता उद्यापासून पेंटिंगचं काम करूचं असा. आता पेंटिंग करून घेतलं. थोडे गणपती आतमध्ये असतात, थोडे बाहेर असतात. ते या साईडला बघू शकतास. इकडे थोडे गणपती असतात, त्यांचं इकडे फिनिशिंग काम आम्ही इकडे ह्या साईडला आम्ही करतो फिनिशिंग वगैरे. या साईडला गणपती काढून ठेवलेले असतात, जेणेकरून ते सुकतील. आणि ती जे हाकलेल्याच्यानंतर सुकल्याच्यानंतर आम्ही इकडे कंप्लीट करून घेतो. हे बघा या साईडला चिरणे वगैरे मारून घेता. त्यानंतर इकडे पाणी वगैरे आम्ही मारतो आणि इकडे कंप्लीट डायरेक्ट होता. आणि जो कंप्लीट झालेला गणपती मग या साईडला आम्ही ठेवतो. या साईडला गणपती झालेले असतात, सुके असतात. इकडे या साईडला बघू शकतात सगळे गणपतीचे हात वगैरे ठेवलेले असतात असं. तर या साईडला बघा हे गणपती पण सुकलो. आता उद्या वगैरे गणपती तयार करून ठेवतो. या साईडला एक साच्यामध्ये गणपती भरून ठेवलेला असा 2 फुटाचा असा. तर इकडे पण गणपती काढून ठेवलेले असतात, ही तयार करूचे असतात. हे बघा इकडे हात वगैरे ठेवलेले असतात. मस्त असं वातावरण असं या साईडला बघू शकतास. सगळीकडे गणपती 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 असतात. तर मित्रांनो बघू शकतास. तर आता थोडे दिवस बाकी राहिलेत गणपतीसाठी. बघू शकतात गणपती बागे असा. तर सगळीकडे लगबग चालू असा. आणि आता आमची पण लगबग चालू असा. आता 4:30 वाजून गेल्यात. आता आम्ही झोपाक जातलो. तर व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या या चॅनलवरती बघू मिळतील. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.